नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एक नवीन टॉपिक कव्हर करणार आहोत. तो आहे 1.4. खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर 1 किंवा 2 क्वेश्चन आपल्या मेन्सला असतातच. त्याचं मनी. आता मॅक्रो इकॉनॉमिक जे 1 आहे ना, तर या टॉपिकसोबत मनीसोबतच आपला जो मॅक्रो इकॉनॉमिकचा जो पूर्ण पोर्शन आहे तो कव्हर होईल. नंतर तो राहील तो उरलेला मग इंडियन इकॉनॉमी राहील. त्यातले पण आपण काही टॉपिक घेतलेले आहेत, ते पण आपण लवकरच कव्हर करून टाकू. आता मनी बघा, मनीचे आपल्याला सिलेबसमध्ये पॉईंट कोणते आहेत हे महत्त्वाचे सांगतो मी तुम्हाला, आणि त्यानुसारच क्वेश्चन येणार तुम्हाला. बघा, पहिल्यांदा आपल्याला पाहायचं ते फंक्शन ऑफ मनी. मनीचे कामं काय आहेत. त्याच्यामध्ये खूप सारे थिंकर आहेत, त्यांनी काय केलं, डेफिनेशन वगैरे दिले आहेत, ते आपल्याला पाहायचे. आता काही YCM आहेत, काही शिवाजी युनिव्हर्सिटीतले वगैरे, तरी आपण हे मिक्स करून पाहणार आहोत. नंतर आता बेस मनी काय असतो, नंतर हाय पॉवर्ड मनी काय असतो हे आपल्याला पाहायचे. नंतर क्वांटिटी थिअरी ऑफ मनी, मनीच्या क्वांटिटी थिअरी कोणते येतात. नंतर मनी मल्टिप्लायर काय असतं, खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे मनी मल्टिप्लायर. मनी मल्टिप्लायर फॅक्टर्स कोणते इम्पॅक्ट करतात वगैरे ते आपण पाहायचं आपल्याला. नंतर मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी थिरीज ऑफ इन्फ्लेशन, पूर्ण आपल्याला इन्फ्लेशन टॉपिक खूप महत्त्वाचं आहे. नंतर त्याच्यामध्ये कंट्रोल ऑफ इन्फ्लेशन, महागाई वगैरे कसं कंट्रोल करतात ते आपल्याला बघायचे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 2 याचे असते, एक मॉनिटरी पॉलिसी ही कोणाची असते, RBIची, फिजिकल पॉलिसी कोणाची असते, गव्हर्नमेंटची, आणि काही डायरेक्ट मेजर्स वगैरे. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे. आता स्टार्टिंगला आपण जे फंक्शन ऑफ मनी तो सुरू करूया. फंक्शन ऑफ मनी म्हणजे मनीचे कामं किंवा पैशाचे काय काय कामं आहेत. आता पैशाची व्याख्या आहे ना, हे एक पैशाच्या व्याख्या आहेत ना, तर ह्या नॉर्मली माहिती आहे का, 2 याच्यावर आधारित केले, नॉर्मली 2, आणि एक तिसरे काही जे इकॉनॉमिस्ट त्यांनी काय केले, दोन्ही जे फॅक्टर आहेत ना त्यांना कंबाईन करून एक मनीची नवीन म्हणजे काही नवीन हे दिलेले आहेत क्रायटेरिया. आता याच्यामध्ये बघा, म्हणजे मनीची व्याख्या. आता याच्यामध्ये पहिली बघा, कार्य आधारित म्हणजे मनी काय काम करतं वगैरे याच्यानुसार फंक्शनवर आधारित काही इथं. नंतर आता स्वीकृती आधारित. आता स्वीकृती म्हणजे कसं, तुम्ही पैसे ॲक्सेप्ट करतात. आता कसं असतं माहिती काय, पैसा आहे ना, जर 2 लोकांमधला व्यवहार असतो. आता समजा तुम्ही जर मला काही पैसे पाठवले, मी जर ते ॲक्सेप्टच नाही केली, की समजा मी म्हणलं की नको, मला रुपयामध्ये पैसेच नाही पाहिजे, मला डॉलरमध्येच पाहिजेत, तर ज्यावेळेस मग तो रुपया नाही का, मग तो मनी म्हणून राहत नाही. त्याला स्वीकृती भेटली पाहिजे 2 लोकांमध्ये, की ॲक्सेप्टन्स भेटला पाहिजे, त्यावेळेसच तो काय होतो, मनी म्हणून काम करतो. हे खूप महत्त्वाचं आहे. मग ह्या गोष्टीवर त्याचे काही की कार्यकाम काय, त्याचं काम काय, नंतर स्वीकृती म्हणजे तो ॲक्सेप्टेबल आहे. कारण काही जे थिंकर आहेत त्यांनी काय केलं, म्हणजे एक थिंकर त्यांनी दोन्ही गोष्टी, तुमचं तर फक्त फंक्शनच नाही, त्याचे कार्य पण, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन काही मनीची व्याख्या केली. आता जे कार्य आधारित मनीची व्याख्या कोण केलेली, एक वॉकर आणि इली म्हणून इकॉनॉमिस्ट त्यांनी केलेली. नंतर जे स्वीकृती आधारितवर म्हणजे ॲक्सेप्टन्सवर, त्याच्यावर बेसिसवर कोण केले, रॉबर्टसने, सेलिग्मने, नंतर केन्से आणि हॉटरे. तर ह्या सगळ्या इकॉनॉमिस्टने काय केलेली, जी पैशाची व्याख्या ते कशावर, कोणत्या बेसिसवर केलेली, की तुम्ही ते पैसे नाही का म्हणजे ॲक्सेप्ट कसं करता, ह्या बेसिसवर म्हणजे ॲक्सेप्टन्स, त्याला एक लिगल म्हणजे एक बॅकअप असल्यासारखं. नंतर क्राउथर यांनी काय केले, जे मनीचे फंक्शन आणि ॲक्सेप्टन्स ह्या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या, ते इकॉनॉमिस्ट कोण आहेत, क्राउथर. आता आपण एकेकाची डेफिनेशन पाहू. आता पहिले बघा, D.H. रॉबर्टसन यांचं म्हणणं काय, विनिमयाचे माध्यम. आता हे बघा, रॉबर्टसन म्हणजे काय, की स्वीकृती, कळलं. मग रॉबर्टसन काय सांगणार, आपलं ॲक्सेप्टन्स. मग यांनी काय म्हणलं, की विनिमयाचे माध्यम व इतर व्यावसायिक देण्याचे साधन म्हणून जी सर्व स्वीकार्य आहे, म्हणजे काय, की ते वाईडली ॲक्सेप्टेबल आहे, कळलं. वाईडली ॲक्सेप्टेबल अशी कोणती बी गोष्ट असेल जिथे तुम्ही मिडियम ऑफ एक्सचेंज वगैरे हे करू शकता, आणि ते वाईडली ॲक्सेप्टेबल आहे, लोक ॲक्सेप्ट करतात, त्याला यांनी काय म्हणलं, रॉबर्टसननी काय म्हणले, पैसा म्हणले. तर त्याचे कीवर्ड लक्षात ठेवायचे बघा, सर्व स्वीकार्य किंवा मग वाईडली ॲक्सेप्टेड, असं कोण सांगितले, D.H. रॉबर्टसन यांनी. नंतर पुढचे बघा, डॉक्टर मार्शली. आता यांनी काय म्हणले, कोणत्याही, आता तुम्हाला इथे येईल, यांनी काय म्हणले, कोणत्याही शंकेशिवाय किंवा चौकशीविना ज्या ज्या वस्तूचा उपयोग वस्तू व सेवा खरेदी आणि खर्च देण्यासाठी अशा सर्व साधन चलनातील वस्तूंचा समावेश पैशामध्ये होतो. म्हणजे इंग्लिशमध्ये जर म्हणलं तर मनी इन्क्लूड्स ऑल द थिंग्स विच आर जनरली करंट विदाऊट डाऊट आणि स्पेशल इन्क्वायरी ॲज अ मीन्स ऑफ पर्चेसिंग कमोडिटी वगैरे, म्हणजे एक मीडियम ऑफ एक्सचेंज, कळलं. म्हणजे हे नाही काय झालं, की कार्याच्या आधारावर, म्हणजे त्याला काय, तो काम काय करतो ह्या बेसिसवर, आणि विदाऊट शंका, म्हणजे कुणी ॲक्सेप्टन्स वगैरे हे करत नाही, म्हणजे त्याला कुणी डाऊट घेत नाही, त्याला काय म्हणलं यांनी, मार्शलनी पैसा म्हणले. तर कीवर्ड लक्षात ठेवा, शंकेशिवाय किंवा चौकशी विना वगैरे अशा टाईपमध्ये, आणि खरेदी किंवा खर्च करण्यासाठी वापरला जातो. नंतर आता पुढचं बघा, सेलिग्मनची बघा इथं डेफिनेशन, ती कशाची, स्वीकृती म्हणजे ॲक्सेप्टन्स येणार, म्हणजे काय, सर्वत्र स्वीकृती, कळलं. म्हणजे असलेली कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय, म्हणजे काय, की ते जनरल ॲक्सेप्टेबिलिटी. आता इथं बघा, रॉबर्टसन आणि सेलिग्मन याच्यात कन्फ्यूज होऊ शकतं. तर रॉबर्टसन हे बघा वाईडली ॲक्सेप्टेड आहे, शब्द लक्षात ठेवा फक्त, कारण दोन्ही जर व्याख्या, आता ही जर व्याख्या दिली ना ऑप्शनमध्ये तुम्हाला, रॉबर्टसनमध्ये दिलं आणि सेलिग्मनमध्ये दिलं, त्यावेळेस कीवर्ड लक्षात ठेवायचे. रॉबर्टसन यांनी काय केलं, वाईडली ॲक्सेप्टेड आहे, रॉबर्ट वाईड आहे, आणि जो सेलिग्मन यांनी काय केलं, फक्त जनरल ॲक्सेप्टेबिलिटी. शब्द महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावरून तुमचे नाही का जे हे ना म्हणजे याच्यावरून तुमचे कीवर्ड्स वगैरे या बेसिसवर नाही का तुमची डेफिनेशन एक्झॅक्ट कोणी दिली हे तुम्हाला कळेल. याच्यानंतर पुढची बघा, आता फेडरिक बेनहॅम आहेत बघा. आता पुढचे यांनी काय म्हणले बघा,
फेडरिक बेनहॅम यांची जी व्याख्या आहे ते त्यांची व्याख्या कशावर आहे, वस्तू आणि सेवांच्या मोबदल्यात प्रत्येकजण तिचा स्वीकार करतो अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होईल. म्हणजे आता यांनी काय केलं, वस्तू आणि सेवाच्या मधले स्वीकार म्हणजे ॲक्सेप्टेबिलिटीवरच व्याख्या दिलेली. फक्त यांनी काय म्हणले, वस्तू आणि सेवाच्या मोबदल्यात. कोण म्हणलेले, फेडरिक बेनहॅम यांनी म्हणले. नंतर आता पुढचेच बघा, F.A. वॉकर यांनी म्हणले की, आता ही खूप फेमस डेफिनेशन आहे, तुम्हाला कधी विचारलेली आहे अगोदर पण. तर यांचं म्हणणं आहे की पैसा जे कार्य करतो किंवा काम करतो त्यालाच पैसा आहे. मनी इज व्हॉट मनी डज. कोण म्हणले, वॉकर. कळलं, म्हणजे कशाच बेसवर आहे, फंक्शनवर, मनी काय करतो. आणि प्राध्यापक क्राउथर, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं क्राउथर यांची डेफिनेशन कशा बेसिसवर आहे, जे ॲक्सेप्टेबिलिटी आणि काम ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी एकत्र करून डेफिनेशन बनवलेली आहे. कळलं. नंतर याच्यामध्ये म्हणजे काय, विनिमयाचे माध्यम तसेच मूल्य ठरवण्याचे व मूल्य संग्रहालयाचे कार्य करणारी कोणती वस्तू, म्हणजे कशावर त्यांनी म्हणजे जे आपण काय म्हणतो इम्फसिस किंवा कशावर त्यांनी भर दिला, जास्त कार्यावर दिला आहे. कार्य करताना म्हणले त्यांनी कशावर की मीन्स ऑफ एक्सचेंज. कळलं, याच्यावर त्यांनी दिलं जनरल ॲक्सेप्टेबिलिटी ॲज वेल एज मीन्स ऑफ एक्सचेंज, म्हणजे तो ॲक्सेप्टेबल पण आहे आणि मीन्स ऑफ एक्सचेंज म्हणजे काम पण करायला आहे. तर ह्या बेसिसवरची डेफिनेशन ना तिला आपण काम कोण दिलेली, क्राउथर यांनी. दोन्ही गोष्टी. आता प्राध्यापक इलीत बघा, इलीचं तर मला वर सांगतात, प्राध्यापक इली यांची बी काय कार्याच्या आधारावर, मग त्याची डेफिनेशन तीच असणार. त्यांनी काय म्हणले, पैशाची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. त्यांच्या मते विनिमयाचे माध्यम म्हणून जी वस्तू हस्तांतरित होत असते आणि कर्जफेडीसाठी जी वस्तू सर्वसाधारणपणे स्वीकारली जाते ती म्हणजे पैसा होय. म्हणजे यांनी काय केले, जे विनिमयाचं माध्यम म्हणजे जे फंक्शन वगैरे ना त्याला जास्त यांनी भर दिला आहे. तर विचारलं की इली यांची डेफिनेशन कशा बेसवर आहे, तर ती जे फंक्शन आहे त्या बेसवर यांची व्याख्या. आता प्राध्यापक केन्सची व्याख्या, केन्सची आपण पाहिलेलं आहे. केन्सची व्याख्या बघा, इथं केन्स आहे तिथे काय सर्व स्वीकृती म्हणजे ॲक्सेप्टेबिलिटीवर आहे. तर केन्स यांनी काय पैशाची व्याख्या करताना म्हटले की जी दिल्यामुळं कर्ज करार, किंमत करार पूर्ण केले जातात आणि ज्याच्या स्वरूपात सामान्य खरेदी शक्तीचा संचय केला जातो अशी वस्तू म्हणजे पैसा होय. म्हणजे तुमचे जे दिलेले कर्ज वगैरे तर ते ॲक्सेप्ट केले जातात, म्हणजे कर्ज करार, किंमत करार वगैरे किंवा ज्या गोष्टी त्या तुम्ही वापर करून नाही का सर्वसामान खरेदी शक्तीचा संचय करू शकता त्या वस्तू म्हणजे त्यांनी काय म्हणले, पैसा होय. नंतर हॉटरे बघा, यांनी पण सांगितले ती काय कशा बेस सांगितलेली की ती जी वस्तू स्वीकारण्यास प्रत्येक व्यक्ती कायद्याने बंधील असते, म्हणजे ही कशावर ॲक्सेप्टेबिलिटीवरची. कळलं, म्हणजे कायद्याने काय बांधिले अशी वस्तू किंवा ज्या वस्तूला आपण काय म्हणतो पैसा म्हणतो त्याला कायदेशीर मान्यता मिळाली असते ती काय हॉटरे यांनी पैशाची अशी व्याख्या केलेली आहे. कळलं. तर अशा प्रकारे आपण व्याख्या पाहिल्या. आता पैशाचे आपल्याला काय पाहिजे, फंक्शन बघायचे. आता फंक्शनमध्ये खूप महत्त्वाचे फंक्शन, 3 फंक्शन महत्त्वाचे जे इथं येतं, आणखीन काही फंक्शन आहेत पुढे येण्यात आपल्या. पहिल्यांदा बघा, आता प्रायमरी फंक्शन किंवा प्राथमिक म्हणतो आपण त्याला फंडामेंटल फंक्शन पण म्हणतो. हे लक्षात ठेवा, फंडामेंटल प्रायमरी एकच आहे, नंतर दुय्यम किंवा सेकंडरी फंक्शन आणि तिसरेच बघा कंटिजंट फंक्शन किंवा मग अनुवंशिक कार्य. बघा आता पहिल्यांदा बघा प्रायमरी फंक्शन किंवा फंडामेंटल. तर याच्यामध्ये काय, पैसा काय करतोय की medium ऑफ एक्सचेंज आणि मेजर ऑफ व्हॅल्यूज म्हणजे विनिमयाचं माध्यम आणि मूल्यमापनाचे महत्त्वाचे कार्य करतो. आता लक्षात कसं ठेवायचं बघा, यम तर आहे, एम आणि व्ही लक्षात ठेवायचं आहे, व्ही. कळलं, एम आणि व्ही म्हणजे medium ऑफ एक्सचेंज तर ते आहेच आहे आणि व्ही. आता व्ही म्हणजे कशामुळे मला सांगू तुम्हाला, मग तर आहे मेडियममध्ये दोन्ही पण आहे आणि मेजर पण आहे. तर ज्यावेळेस नाही का तुम्ही मेजर म्हणणार तर मेजर ऑफ व्हॅल्यू घ्यायची आणि medium ऑफ एक्सचेंज असं व्ही असं लक्षात ठेवा. नंतर आता सेकंडरी कार्य बघा, सेकंडरी कार्यामध्ये काय की स्टोअर ऑफ व्हॅल्यूज आणि स्टँडर्ड डिफर पेमेंट. आता स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणजे काय, तुम्हाला वस्तू किंवा संपत्तीचं जसं साठवण ठेवायचं असेल आणि केन्स यांनी काय केले, पैशाचे मूल्य संग्रह किंवा तुम्ही संपत्ती वगैरे गोळा करताना यालाच काय दिले, अधिक महत्त्व दिले. हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की पैशाच्या जे 3 कार्य आहेत प्रायमरी, सेकंडरी वगैरे टर्शरी, तर याच्यामधले नाही का कोणत्या कार्याला, तर त्या लक्षात ठेवा दुय्यम कार्यामधले जे स्टोअर ऑफ व्हॅल्यू किंवा मूल्य संग्रह ना याला केन्सने जास्त महत्त्व दिलेलं आहे. हा क्वेश्चन डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. नंतर आता स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट म्हणजे तुम्ही काही कर्ज वगैरे घेतलेलं असेल ते वापस द्यायचं असेल तुम्हाला, तर मग घेतलेले कर्ज उधारीवर घेतात व त्याची किंमत विशिष्ट कालानंतर परतफेड करण्यासाठी म्हणजे स्टँडर्ड ऑफ डिफर पेमेंटसाठी पण पैसा काम करतो, त्याला काय म्हणतात, दुय्यम कार्य. लक्षात ठेवा. आता कंटिन्जन्सी कार्य म्हणजे एकदम याच्यामध्ये अनुवंशिक कार्य कोणते, तर याच्यामध्ये एक तर बेसिस ऑफ क्रेडिट मनी म्हणजे पैशाचा आधार म्हणून पैसा वापरतो. नंतर ऑप्शन ऑफ बिअर म्हणजे पर्याय निर्माता म्हणजे याच्यात नाही इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यात पण वगैरे म्हणजे तुम्हाला एक ऑप्शन वगैरे तयार करतात. नंतर लिक्विडिटी टू वेल्थ म्हणजे पैशाची सरलता म्हणजे तुमच्याकडे काही संपत्ती वगैरे असेल तुम्ही ती विकून पैशामध्ये कन्वर्ट करू शकता किंवा पैशाने संपत्ती घेऊ शकता म्हणजे काही लिक्विडिटी आहे त्याची म्हणजे कन्व्हर्टेबल आहे. नंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम उत्पन्नाचं वितरण होतं पैशामुळं. नंतर आता बेसिस ऑफ प्राईस मेकॅनिझम आता पैशामुळे काय होतं, किमती कमी जास्त वगैरे ठरले जातात. नंतर हिशोबाचं एक तुमचे किती उत्पन्न आहे, खर्च वगैरे हे ठरवण्याचं काम पण पैसा करतो. आणि पैशाचे गतिमान कार्य म्हणजे पैसा आहे ना डायनॅमिक फंक्शन आहे म्हणजे पैशामुळं वाहनता जी
किंवा स्थानांतर गुणधर्म असल्यामुळे पैशाचं काय होतं, भांडवलशीलती गतिमान होतो. म्हणजे एक तुमचं कॅपिटल जी गतिशीलता नाही, कॅपिटल तयार करणं, कमी होणं, वाढणं, इन्व्हेस्टमेंट वगैरे करणं, तर अशा गोष्टी सगळ्या कशामुळे होतात, पैशामुळे होतात. तर बघा आता 2023लाच क्वेश्चन आला होता आणि खूप मुलांना क्वेश्चन म्हणजे चुकला मुलांचा. तर आता एकदम सोपं आहे. आता तुम्हाला जर आता मी एकदा क्वेश्चन वाचतो आणि परत सोडायचं कसं ते सांगतो. बघा आता पैशाचे कार्य या संदर्भात पुढील कोणती विधाने चुकीची आहेत असं विचारले. आता कोणती विधाने काय केलेली चुकीचं विचारलं, आपल्याला कळलं, चुकीचं विचारलं, लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. आता त्याने काय म्हणलं, विनिमयाचे माध्यम आहे पैशाचे दुय्यम कार्य. आता आपण पाहिलं विनिमयाचं माध्यम आहे पैशाचं काय प्रायमरी कार्य, म्हणजे दुय्यम नाही, म्हणजे हे पण उदाहरण काय, हे पण चुकीचं आहे, आपल्याला चुकीचंच विचारलं आहे. नंतर आता पॉल इन्झिंग यांच्यामध्ये पैशाचे दुय्यम स्वरूपात कार्य ही गतिशील असतात. आता तुम्हाला पॉल इन्झिंग माहीत नाही, कळलं. आता हे माहिती आहे तुम्हाला पॉल इन्झिंग माहीत नाही, पण आता तुमच्या पुस्तकात मला माहिती आहे की तुमच्या पुस्तकात पैशाची एवढीच कार्य दिली, ती खालची कार्य दिलेली नाहीत, म्हणजे जे ट्रॅडिशनल पुस्तक होते ते. पण जर आपल्या नोट्समध्ये असतं समजा, तर इथून लगेच कळत होतं मला. बघा आता पैशाची गतिमान कार्य, पैशाचं गतिमान किंवा डायनॅमिक फंक्शन ना, तर हे कोणतं कार्य तुम्हाला कळलं की हे कंटिन्जन्सी कार्य, कळलं का, गतिमान किंवा हे कार्य कंटिन्जन्सी, म्हणजे तिथे दुय्यम तर नाही आहे. मग यांनी काय दिले, पॉल इन्झिंग यांच्यामध्ये दुय्यम स्वरूपाची कार्य ही गतिशील आहेत, कळलं, आणि गतिशील किंवा डायनॅमिक कार्य हे तर कंटिन्जन्सी दुय्यम स्वरूपाचे नाही, म्हणजे हे चुकलं. पॉल इन्झिंग जरी माहीत नसला तरी तुम्हाला हे कळत होतं. मग याच्यावरून आपल्याला कळलं की आन्सर काय, ए आणि बी, म्हणजे दोन्ही पण चुकीचे आहेत. नंतर आता 2022ला एक प्रश्न येऊन गेला की बाबा खालीलपैकी कोणती विधान बरोबर आहेत. आदल्या मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे प्रांतिक कार्य, म्हणजे मेजर ऑफ व्हॅल्यू बरोबर आहे. मूल्यमापनाचे साधन पैसे दुय्यम कार्य नाही आहे, म्हणजे फक्त एक आहे. नंतर आता मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे कोणत्या प्रकारचे कार्य आहे, तर आपण बघितले प्राथमिक कार्य. म्हणजे अशा प्रकारे काही क्वेश्चन आलेले आहेत. आता बघा अर्थव्यवस्थेत नाही का, आता पैशाचे आणखीन काही कार्य जे प्रायमरी सेकंडरी वगैरे नाही का, त्याच्यापेक्षा बी पुढचे. आता हे तुमच्या YCMUतले हे तुमच्याकडे नाही आहे, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. कारण याच्यावर क्वेश्चन नेक्स्ट लेवलला जर गेले तर आता याच्यावरच क्वेश्चन येणार, कारण हे भरपूर लोकांकडे नाही आहे. आता बघा अर्थव्यवस्थेतून पैसे केले जाते दोन प्रकारचे कार्य बघा, तांत्रिक कार्य आणि गतिमान कार्य. आता तांत्रिक कार्य बघा ही नवीन वर्ड आहे. आपल्याला जर विचारलं की टेक्निकल कार्य जे तांत्रिक किंवा टेक्निकल फंक्शन काय आहेत मनीचे वगैरे, आपण गोंधळून जाऊ, कारण आपण फक्त प्रायमरी सेकंडरी टर्शरी किंवा कंटिन्जन्सी वगैरे असे वाचलेले, तर हे नवीन आहे, त्यामुळे लक्ष ठेवा. आता याच्यामध्ये बघा तांत्रिक कार्य, तांत्रिक म्हणजे काय बघा, पैशाचं तांत्रिक कार्य म्हणजे काय की मूल्यमापनाचे कार्य, कळलं, तांत्रिक कार्य म्हणजे मूल्यमापनाचे कार्य. आता याच्यामध्ये बघा काय आहे, मेजर ऑफ व्हॅल्यूज, म्हणजे पैशाचं काम काय करते, मेजर ऑफ व्हॅल्यूज. तर हे पण काय जे म्हणजे प्रायमरी फंक्शन आपण पाहतो ना, तेच तांत्रिकमध्ये येतं. आणि जे दुसरे बघा प्रायमरी आणि सेकंडरी हे दोन्ही फंक्शन, म्हणजे जे आपण तिथं पाहिजे तिथं प्रायमरी आणि सेकंडरी होते, लक्षात ठेवा. प्रायमरी आणि सेकंडरी आता फक्त तांत्रिकच्या अंडर आले, म्हणजे हेडिंग तुम्हाला कळाली. तर ते तुम्हाला जर ऑप्शनमध्ये देताना काय करणार, तांत्रिक विचारणार आणि इकडलं गतिमानचे वगैरे काही ऑप्शन देणार, किंवा मग एखादं वेगळं देणार, यातले 3 देणार, आपल्याला चूज करायला लावणार. कळलं, त्याच लक्षात. तांत्रिक कार्यामध्ये जे मूल्यमापनाचं कार्य होतं, मेजर ऑफ व्हॅल्यू होतं, मेजर ऑफ एक्सचेंज होतं, म्हणजे विनिमय माध्यमाचे कार्य होतं. नंतर विलंबिते म्हणजे जे स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट होतं ना, पुढच्या याचं आपल्याला जे कर्ज वगैरे घेतलेलं आहे त्याचं आपल्याला द्यायचं होतं, तर ते इथं आले बघा, विलंबित देणे साधण्याचे साधन आणि मूल्यसंचन म्हणजे मेजर ऑफ स्टोअर व्हॅल्यूज. कळलं. तर जे आपण प्रायमरी बघितले हे 2 प्रायमरी आणि 2 सेकंडरी. आता दोन्ही कसे आले बघा, तांत्रिकचे कार्य. तांत्रिक जर विचारलं लक्षात, प्रायमरी आणि सेकंडरी तांत्रिकचे अंडर. आता जे कंटिन्जन्सी त्याच्याला आपण जे वर कंटिन्जन्सी बघितलं तिथे यांनी पैसे त्याला गतिमान कार्य दिले डायरेक्ट. आता याच्यामध्ये पैशाचे काम काय येतात बघा. ज्यावेळेस आपण गतिमान म्हणतो ना, उत्पादन आणि रोजगारात बदल घडवून आणण्याची पैशाची शक्ती. आता आपल्याला बघितलं पैसा गतिमान असतो, म्हणजे तुमचं ते उत्पन्न वाढवतो कमी करतो, रोजगार वाढवतो कमी करतो, म्हणजे पैसा कसा गतिमान आहे तेच. नंतर सेवा किमती ठरवणं, उत्पन्न वाटप वगैरे, म्हणजे पैशाची कामं काय आहेत हे लक्षात ठेवा, याच्यावरून त्यांनी केलं. आणि पैसा गतिमान काय, क्रियाशील काय, याच्यावरून त्यांनी ठरवलं आहे. सर्वसाधारणपणे असे दिसते की किंमत पातळी वाढायला लागली, त्यावेळेस भाव वगैरे वाढले नाही का, उत्पन्न पातळी पण वाढते, रोजगार पण वाढतो. किंमत पातळी कमी झाली की उत्पन्न पातळी पण कमी होते, रोजगार पण घटून येतो. असे जे बदल होतात ना, त्यालाच काय म्हणायचं, पैशाचे गतिमान कार्य. खूप सोपं आहे. नंतर आता सेवा किमती ठरवणं किंवा उत्पन्न वाटप ठरवणं, म्हणजे काय की तुमच्या ज्या प्राइसेस ज्या सर्व्हिसेस वगैरे देणार त्याची तुम्हाला हे ठरवायचे किंमत वगैरे, किंवा उत्पन्न वाटप डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम वगैरे ठरवायचे, तर ते पण कशाचे बेसिसवर ठरवणार, पैशाच्या बेसिसवर. आता फंक्शन बघा, आता जे वर होतं बघा, पॉल इन्झिंग काय केले, पैशाचं आणखीन फंक्शन केलं. आता बघा पहिले आपण पाहिले प्रायमरी सेकंडरी कंटिन्जन्सी, नंतर तुम्हाला मी टेक्निकल आणि गतिमान हे सांगितलं. आता पॉल इन्झिंग यांनी पण 2 प्रकारे पैशाचं काय केलं, क्लासिफिकेशन केलं, एक स्टॅटिक फंक्शन आणि दुसरं डायनॅमिक फंक्शन.
आता स्टॅटिक म्हणजे काय की एकदम स्थिर, तेच बघा जे प्रायमरी आणि सेकंडरी त्याला आपण टेक्निकल म्हणायचो तेच आता स्टॅटिकमध्ये सेम बघा. मेजर ऑफ व्हॅल्यूज, मिडियम ऑफ एक्सचेंज, स्टोअर ऑफ व्हॅल्यूज आणि मेजर ऑफ पोस्टपोन पेमेंट किंवा ज्याला आपण म्हणतो स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट. म्हणजेच शब्द फक्त बदललेत. याला यांनी काय केले, जे टेक्निकल किंवा तांत्रिक म्हणायचो त्याला पॉल इंजिनने फक्त काय केले, स्टॅटिक म्हणले, वेगळं काहीच नाही. आता पॉल इंजिन याला डायनेमिक फंक्शन ना, त्याला आपण वर्ड पाहिलं त्याला वरच्यापासून डायनेमिक म्हणले, त्याचे सेम की इकॉनॉमीमध्ये ज्या इन्फ्लुएन्सेस द इकॉनॉमी. आता आपण पाहिलं की पैशाची किमती वाढल्यामुळं कसा होतो, किमती कमी झाल्यामुळे इकॉनॉमीला कसा होतो ते इन्फ्लुएन्स करतं, सिस्टीम इन्फ्लुएन्स करतं, प्राईस लेवलला इंटरेस्ट, व्याजदर वगैरे सगळे इन्फ्लुएन्स होतात, रेट, इन्कम, डिस्ट्रीब्युशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कशा कमी जास्त वगैरे होत जातात. यालाच पैशाचं काय डायनेमिक फंक्शन, गतिमान फंक्शन म्हणायचं. तर अशा प्रकारे आपण पैशाचे काय बघितलेत, कामं पाहिलेत. आता पैशाचा पुरवठा बघायचा आपल्याला. आता पैशाचा किंवा मनी सप्लाय किंवा मनी मल्टिप्लायर काय. आतापर्यंत नाही का बघा, जे पैशाचा साठा कसा मोजावा यासाठी रिझर्व्ह बँकेने 1961मध्ये, नंतर 1977मध्ये आणि 1978मध्ये असे कार्यगट नेमलेले होते आत्तापर्यंत. आता यातले 1961चा तर तो आउटडेटेड, ते काही गरज नाही. फक्त आपल्याला 1977चा काय होता तो एक फक्त माहीत पाहिजे आणि नंतर 1998चा जो कार्यगट आहे ना तो जास्त इम्पॉर्टंट आहे. आता 1977चा जो कार्यगट होता बघा, त्याच्यामध्ये नाही का जो त्याचं नाव काय होतं, वर्किंग ग्रुप ऑन मनी सप्लाय इन इंडिया कन्सेप्ट कंपायलेशन. आता हा कार्यगट कोणाच्या अंडर होता बघा, ML घोष. तर यांनी काय केलं तर जे पैसे आहेत ना त्याच्या अध्यक्षाखाली स्थापन करण्यात यांनी काय केलं की 5 संकल्पना सुचवल्या त्या पैशाच्या. एकतर M0, M1, M2, M3 आणि M4 असे 5 गट सुचवले होते. अशा 5 संकल्पना सुचवल्या. या कार्यगटात त्यांनी काय केलं, M2 याला पोस्टातील नाही का बचत ठेवीवर आणि M3 ना याला पोस्टातील एकूण ठेवीवर स्थान दिले होतं. कळलं. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवा. म्हणजे यांनी पोस्ट इन्क्लूड केलं होतं. पण ज्यावेळेस नाही का नंतर ज्यावेळेस आता जो नेक्स्ट कार्यगट आला 1998मध्ये वर्किंग ग्रुप मनी सप्लाय अनालिस्ट आणि मेथोडॉलॉजी, तर हा कार्यगट आला होता ना तो डॉक्टर YV रेड्डी यांच्या अंडर आला होता. तर यांनी काय केले, हे पोस्ट वगैरे नाही का याला काढून टाकलं आणि जे 5 संकल्पना ठेवल्या होत्या ना मनीच्या, यांनी फक्त काय केले 4च आणल्या. म्हणजे M0 to M3पर्यंत, M4 काढून टाकला. जर तुम्हाला डिफरन्स विचार लक्षात ठेवा, जो कार्यगट पुढचा आहे कोणता रेड्डीचा, यांच्याकडे M4 नाही. जो पहिला याचा होता घोष, याच्याकडे M4 होता. हे बेसिक आहे. आणि घोष यांनी पोस्टातलं जी सेविंग्ज वगैरे पण काउंट केली होती, यांनी पोस्टातली सेविंग वगैरे काउंट केली नाही. आता यांचं कसं होतं बघा, M0 म्हणजे आता हे नाही का M0मध्ये रिझर्व्ह बँकेतली मनी, म्हणजे ज्या बँक वगैरे पैसा रिझर्व्ह बँकेकडे ठेवतात तो पैसा रिझर्व्ह बँकेतील बँकेचा ठेवे. नंतर बँकेकडे रोख ठेवा, बँकेकडे काही स्वतःकडले पैसे असतात. नंतर लोकांजवळ काही चलनी नोटा असतात आणि नाणी असतात आणि रिझर्व्ह बँकेतील बाकीचे काही ठेवी. हे सगळं काय M0 सगळ्यात मोठा मनी असतो. कळलं. म्हणजे सगळ्यात तिथं तुमचा बेस आहे ना मनीचा तो M0 असतो सगळ्याचा. नंतर M1. आता M1 म्हणजे काय की ज्याच्यामध्ये लोकांजवळ काही चलनी नोटा वगैरे असतात, बँकेतल्या लोकांच्या बँकेतील काही मागणी ठेवी आणि रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी. म्हणजे याच्यात तुम्हाला एक कळलं असेल, आता इथं तुम्हाला खाली दाखवतो, याच्यामध्ये एक कळलं असेल तर M0मध्ये काय येत नाही आपलं, सॉरी M1 आणि M0मध्ये फरक काय लक्षात ठेवा. रिझर्व्ह बँकेतील बँकेच्या ठेवी किंवा बँकेकडे रोख साठा हा फक्त M0मध्येच येतो, तो M1मध्ये येत नाही. जर तुम्हाला खूप डिटेल असं जर क्वेश्चन विचारला आणि कन्फ्यूज करायचं म्हणलं तर असे ते 4-5 ऑप्शन टाकू शकतात आणि त्याच्यामध्ये हे करू शकतात की खालीलपैकी कोणतं आहे फक्त ते M0मध्ये येतं, M1मध्ये येत नाही. तर लक्षात ठेवा, RBIचा स्वतःचा पैसा आणि RBIकडे बँकेने ठेवलेला पैसा हा फक्त M0मध्ये येतो, तो M1मध्ये येत नाही. हे अशा प्रकारे हे लक्षात ठेवा. नंतर आता पुढचं आपल्याला पाहायचं आहे ते M1 सांगितलं तुम्हाला. आता M2 म्हणजे यांनी काय केलं, आता पोस्टातल्या बचती म्हणजे M1 पूर्ण कन्सिडर केल्यानंतर पोस्ट ऑफिसमधील बचती ठेवी हे आहे बँकेतील बचत ठेवी. आणि M3 म्हणजे M1 प्लस बँकेकडील मुदत ठेवी म्हणजे टर्म डिपॉझिट आणि M4 म्हणजे M3 प्लस पोस्ट ऑफिसमधील एकूण ठेवी म्हणजे पूर्ण ठेवी. तर हे क्लासिफिकेशन आता नाही आहे, पण MPSC MDG जरी गेला आहे आऊट झाला आहे तरी ते विचारत राहते. त्यामुळं कदाचित याच्यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, आपल्याला माहीत असलं पाहिजे. नंतर आता पुढचं एक महत्त्वाचं ते मनी स्टॉक. आता याच्यामध्ये नाही का आपल्याला M0, M1, M2, M3 हे गोष्टी माहीत पाहिजे. आता हे कारण हे रिसेंट आहे, कुणी दिलेलं आहे हे, तर हे महत्त्वाचं आहे. आपले जे ML घोष यांचं हे रिसेंटचं, सॉरी ML नाही VV रेड्डी यांचं हे रिसेंटचं 1998चं रेड्डी गटाचं. तर याच्यामध्ये बघा आता पहिलं M0 सेम बघा, RBIच्या स्वतःच्या मनी, बँकेने RBI ठेवलेला पैसा लोकांकडे स्वतःच ठेवला आणि रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी. तर M1 तर याच्यामध्ये फक्त RBIचा स्वतःचा पैसा आणि बँकेने RBIकडे ठेवलेलं हे येत नाही. मग बाकी लोकांकडला पैसा आणि लोकांनी बँकेकडे ठेवलेला पैसा, रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी सगळ्या M1मध्ये येतात. M2मध्ये बघा M1 प्लस, आता याच्यामध्ये 1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी आणि बँकेत विकलेल्या इतर चालू ठेवी वगैरे. आता हे एवढं महत्त्वाचं नाही आहे, फक्त 1 वर्षापर्यंतच्या डिपॉझिट हे कशामध्ये येतात हे लक्षात ठेवा. पोस्टाच्या ऐवजी येतात ते फक्त वेगळे केले. 1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी M2मध्ये येतात आणि 1 वर्षापेक्षा जर मुदत ठेवी पुढे गेल्या तर ते कशामध्ये येतात M3मध्ये येतात, हे लक्षात ठेवा.
आता पुढचा आहे बघायचा आपल्याला कन्सेप्ट बघायचा आहे तो M0. M0 म्हणजे काय, याला मॉनिटरी बेस म्हणतात. खूप महत्त्वाचं आहे. M1 M2 M3 M3 यांना पैशाचा पुरवठा म्हणजे मनी सप्लाय असे म्हणतात. म्हणजे M0 जर मनीचा बेस असेल तर M2 M3 वगैरे यांच्यापर्यंत नाही, याला मनी सप्लाय म्हणतात. आता हे खाली जे डायग्राम दिलेली हे पाहून घ्या, सेम आहे जे वर एक्सप्लेन केली तीच आहे. आता एकदा बघा क्वेश्चन आलेलं बघा, खालीलपैकी कोणते विधान उच्च शक्ती संज्ञा वर्णन करते. आता जे उच्च क्षमतेचा पैसा किंवा संज्ञा वगैरे नाही का, आता ते तुम्हाला मी खाली सांगतो, म्हणजे तुम्हाला आणखीन कळेल. म्हणजे हे दोन्ही क्वेश्चन तुमचे सुटतील. आता आणखीन इथं पण पैसा गुणांक कशावर अवलंबून असतो, तर हा पण कधी आलेला आहे 2021ला क्वेश्चन आलेला आहे. तर आता मी एकदा काय करतो, तुम्हाला हे खालचे हे वाचतो म्हणजे तुम्हाला आणखीन क्लिअर होतं. आता M0 म्हणजे काय असतं बघा, मॉनिटरी बेस म्हणतात त्यालाच रिझर्व्ह मनी म्हणतात किंवा त्यालाच हाय पॉवर्ड मनी म्हणजे उच्च क्षमतेचा मनी म्हणतात. M0ला म्हणजे M0 खूप स्ट्रॉंग असतो, तो महत्त्वाचा लक्षात ठेवा. म्हणजे याचे M0चे एवढे नाव आहेत, तुमचा मॉनिटरी बेस किंवा पायाभूत मनी, संचित मनी, उच्च क्षमतेचा हाय पॉवर्ड मनी वगैरे. नंतर M0ची मागणी आणि पुरवठा, पुरवठ्यावर नाही का, पैशावर M2 M1 असं, म्हणजे M0ची मागणी आणि पुरवठ्यावरूनच पैशाचा पुरवठा म्हणजे सप्लाय M1 M2 3 वगैरे हे सगळं M1 M2 M3 पर्यंत डिसाईड होतं. नंतर M1 म्हणजे काय, आता बघा नॅरो मनी. M1मध्ये तुम्हाला आता जे चलनी नोटा, नाणे वगैरे, बँकेकडील इतर ठेवी वगैरे सगळे येतात. म्हणजे बचत खाते, चालू खाते वगैरे सगळे खाते वगैरे सगळे येतात. मोजत असल्यामुळे या ठेवीमध्ये पतनिर्मिती क्षमता तुलनेने कमी असते. त्याच्यामुळं तेवढे जास्त हे होत नाही. त्याच्यामध्ये काय होतं की सगळंच मोजतात ना, त्याच्यामुळे पतनिर्मिती किंवा जे पैसे वगैरे जे कॅपॅसिटी तयार करण्याची तेवढी क्षमता एवढी जास्त नसते, म्हणून याला संकुचित मनी म्हणतात. नंतर M3 तर हे ब्रॉड मनी, सगळ्यात विस्तृत मनी. तर हे बँकेकडील सर्वच ठेवी मोजतात आणि पतनिर्मितीमध्ये मोठा आवाका असतो, म्हणून याला काय म्हणतात, विस्तृत मनी. आता कळालं. नंतर आता पुढचं आहे ते, आता याच्या अगोदर आपण हे पाहू बघा. आता खालीलपैकी कोणते विधानं उच्च शक्ती या संज्ञेचं वर्णन करतात. आता उच्च शक्ती म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी, हे बघा उच्च क्षमतेचा किंवा उच्च शक्तीचा उच्च शक्ती म्हणजे बघा आता हे M0मध्येच. आता आपलं ऑप्शन बघायचे त्याच्यामध्ये यात फक्त रोख रक्कम चालू ठेवीत समावेश होतो. हे चलन देशाच्या सरकारने जारी केलेले असते. हा अर्थव्यवस्थेचा असा भाग असतो ज्याला राखीव निधीचे समर्थन आहे आणि अर्थव्यवस्थेत पैशाचा असा भाग जो व्यापारी बँका निर्माण करतात. कळलं. तर खालीलपैकी याच्यामध्ये उच्च शक्ती म्हणजे जो अर्थव्यवस्थेचा असा भाग ज्याला नाही का राखीव निधीचे समर्थन असते. कळलं. म्हणजे याच्यामध्ये सगळे तुमचे रिझर्व्ह वगैरे मनी बघा. आता हे बघा संचित रिझर्व्ह मनी याला म्हणतात, त्यालाच उच्च शक्तीचं मनी असं टाईपमध्ये आहे. नंतर आता पैसा गुणांक म्हणजे तुमचा जो M0 आहे तर तो कशावर मागणी असतो, तो डिपेंड असतो तुमच्या पैशाच्या पुरवठ्यावर. सॉरी जो M गुणांक आहे तो पैशाचा पुरवठा नाही, तुमचा राखीव पैसा किती याच्यावर डिपेंड असतो. हे बघा हे सेम येते राखीव पैसा, त्याचं नावच आहे रिझर्व्ह मनी वगैरे. आता याच्यानंतर पुढचं बघा आता मनी मल्टिप्लायर. आता मनी मल्टिप्लायर आहे ना, तर याच्यामध्ये आता पुढचा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे मनी मल्टिप्लायर. आता अर्थव्यवस्थेमध्ये नाही का उच्च शक्तीचा जो पैसा आहे त्याच्यात होणारा बदल म्हणजे हाय पॉवर्ड मनी आणि त्यालाच परिणाम म्हणून देशाच्या एकूण चलन पुरवठ्यामध्ये कसा बदल होतो त्यालाच आपण काय म्हणतो, पैसा गुणवत्ता. म्हणजे काय सिम्पली सांगायचं तुम्हाला सांगतो आता मनी मल्टिप्लायर म्हणजे काय, तुमचा रिझर्व्ह मनी काय तुमचा M0, तर हा किती सप्लाय केल्यानंतर तुमच्या M2 M1 M2 M3 याच्यामध्ये किती बदल होईल, मनी सप्लाय होईल. म्हणजे तोच काय तुमचा जो रेशो ना त्यालाच आपण काय म्हणणार, मनी मल्टिप्लायर म्हणणार. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो सांगतो मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आणखीन कळेल आणि क्वेश्चन आपले बरोबर येतील. आता याच्यामध्ये बघा पहिलं, आता पायाभूत मॉनिटरी बेस वाढला की पैशाचा काय होतो, सप्लाय वाढतो. म्हणजे ज्या प्रमाणात पायाभूत वाढला की किती पटीने वाढला की त्याचा मनी सप्लाय किंवा मनी मल्टिप्लायर कसा वाढतो यालाच आपण काय म्हणतो, मनी मल्टिप्लायर म्हणतो. तर याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला फक्त लक्षात ठेवायची, 3 या गोष्टी लक्षात ठेवायच्या, याच्यातून तुमचे सगळे क्वेश्चन सुटून जातील. आता पैशाचा पुरवठा कधी वाढेल किंवा मनी मल्टिप्लायर कधी वाढेल, एक तर बघा लोकांकडे अधिक पैसा, जर लोकांनी सगळा पैसा बँकेकडे ठेवला ना तर बँक काय करेल, तो पैसा तिसऱ्याला कोणाला तरी देईल. म्हणजे तो पैसा लागणं यालाच मनी मल्टिप्लायर म्हणायचं. कळलं. आपण जर आता आपल्याकडे जे पैसे आपण बँकेकडे नेलेच नाही, बँक कोणाला ते पैसे देणार नाही, म्हणजे तो काय होईल, तो पैसा तसा डेड राहिल्यासारखं होईल, त्याने पैसा वाढणार नाही. मग याच्यामध्ये एक तर काय की लोकांनी अधिक पैसा बँकेकडे ठेवला पाहिजे. नंतर CRR कमी झाला पाहिजे. CRR म्हणजे काय की सेंट्रल जो म्हणजे आपला जो हे कंटिन्जन्सी रेशो आहे, रिझर्व्ह रेशो. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, जो काय होतं की काही पैसा काय होतं बँकेला नाही का कोणाकडे ठेवा लागतो, RBIकडे. जर त्या RBIने जर कमी केला तो रेशो तर मग काय होईल की जो पैसा बँक RBIकडे ठेवणार तो RBI न ठेवता बँक काय करेल, स्वतःकडे ठेवेल आणि स्वतःकडे पैसा जास्त आल्यानंतर बँक काय करेल, ती लोकाला देईल. म्हणजे लोकाला दिला म्हणजे पैसा लागणं.
म्हणजे एकाला दिला. समजा काही लोक आता व्याजाने वगैरे पैसे काढतात, काहीतरी धंदा करतात, धंद्यात टाकल्यानंतर किंवा काही व्यवसाय चालू केल्यानंतर पैसा लागतो आणि त्यांची ग्रोथ होती अशा टाईपमध्ये. नंतर SLR जर कमी झाला, म्हणजे SLR म्हणजे काय की स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, म्हणजे बँकेला स्वतःकडे काही पैसा ठेवायचा असतो. मग हा जर पैसा बँकेला जर स्वतःकडे ठेवायचा तो जर कमी केला बँकेने, तर मग काय होईल, बँकेला अल्टिमेटली बँकेकडे काय होईल, जास्त पैसा येईल आणि बँक काय करेल, तो जास्तीत जास्त पैसा लोकांना देईल. तर अशा टाईपमध्ये म्हणजे अल्टिमेट पैशाचा पुरवठा वाढेल. आता इथं बघा क्वेश्चन आहेत बघा काही. हां, आता बघा मुद्रा गुणांक म्हणजेच मनी मल्टिप्लायर. तर खालीलपैकी मुख्य कशाचा गुणोत्तर आहे. आणि हा इकडे क्वेश्चन आहे बघा आता. फॉलोइंग आर द स्टेटमेंट रिगार्डिंग व्हॉट विल हॅपन इफ पब्लिक प्रिफर्स टू होल्ड हाय प्रोपोर्शन ऑफ मनी इन टर्म्स ऑफ कॅश. आता लक्षात ठेवा की लोकांनी असं ठरवलं की स्वतःकडे जास्तीत जास्त पैसा ठेवायचा. मग काय होईल, आता तुम्हाला सांगितलं पैसा जर बँकेकडे गेला तरच मल्टिप्लायर वाढेल, पैसा बँकेकडे गेलाच नाही तर पैसा मल्टिप्लायर वाढणार नाही. मग पहिले काय, व्हॅल्यू ऑफ मनी मल्टिप्लायर विल बी लो. बरोबर आहे, व्हॅल्यू ऑफ मनी मल्टिप्लायर हाय, हे चुकीचं आहे. म्हणजे बी चुकलं म्हणजे हे चुकलं. आता एकतर एक किंवा हे 3. आता याच्यानंतर आता ॲबिलिटी ऑफ कमर्शियल बँक टू क्रिएट सेकंडरी डिपॉझिट विल बी हाय. नंतर ॲबिलिटी ऑफ कमर्शियल बँक टू क्रिएट सेकंडरी डिपॉझिट विल बी लो. तर ऑब्वियसली लोकांनी पैसे स्वतःकडे ठेवल्यामध्ये त्यांची सेकंडरी डिपॉझिट करायची ॲबिलिटी काय होईल, कमी होईल. म्हणजे काय होईल, त्याचं A आणि D उत्तर असं आहे. नंतर आता पुढचं बघा, आता आपल्याला जे आता पैशाच्या पुरवठ्याचे दृष्टिकोन म्हणजे मनी, आता आपण बघितलं की मनी एक सप्लाय होतो आणि त्याचं डिमांड असते, त्याच्यानुसार सप्लाय डिमांड वगैरे. आता याच्यानुसार नाही का मनीचे पुरवठ्याचे दृष्टिकोन काही थेरीज आहेत ते आपल्याला बघायचे. तर याच्यामध्ये आता ज्या काही ट्रॅडिशनल थेरीज जातात, आता जे ट्रॅडिशनल पारंपरिक थेरीज आहे ना, यांनी काय केलं की विनिमयाचं माध्यम हे कार्य नाही का अधिक महत्त्वाचे मानण्यात आले याच्यामध्ये. म्हणजे पुरवठा चलनी नोटा किंवा चेकच्या माध्यमातून काढता येणारा मागणी ठेवी याचा समावेश याच्यामध्ये होतो. म्हणजे जे ट्रॅडिशनल अप्रोच होतं ना, याच्यामध्ये काय केलं त्यांनी की विनिमयाचं एक्सचेंज आहे ना, त्याला एक्सचेंज मीडियम ऑफ एक्सचेंज याला अधिक महत्त्व दिलं होतं. आणि याच्या पुरवठ्यामध्ये काय म्हणतं, चलनी नोटा किंवा चेकच्या माध्यमातून, जर आपण चलनी नोटा किंवा चेकच्या माध्यमातून जर पैसा आपल्याला काढता येणार असेल म्हणजे मागणी ठेवी याचा समावेश त्यांनी केला जातो. म्हणजे यांच्या दृष्टिकोनातून एका विशिष्ट वेळेस पैशाचा पुरवठा हा देशातील मध्यवर्ती बँकेने निर्माण केलेल्या एकूण चलनी नोटा आणि बँकेकडील मागणी ठेवी एवढ्या बेरजेचा असतो. म्हणजे पैशाचा पुरवठा किती असेल की बँकेने किती पैसा निर्माण केला आणि एकूण तुमची मागणी किती, हे सगळं एकत्र केलं म्हणजे तुमचा एकूण पैशाचा पुरवठा येईल. आता पैशाचा पुरवठा कसा याचे वेगवेगळे दृष्टिकोन येतात. ट्रॅडिशनल पाहिलं, आता मिल्टन आणि फ्रीडमन यांनी शिकागो स्कूलचे त्यांचं होतं, त्यांच्यामध्ये पैशाचा पुरवठा म्हणजे काय, फ्रीडन यांच्यामध्ये काय की पैशाचा पुरवठा म्हणजेच चलनी नोटा प्लस नाणी प्लस बँकेकडील मागणी प्लस बँकेकडील मुदत ठेवी म्हणजे 3 घटकाचा समावेश होते. म्हणजे काय की बँकेकडील स्वतःची नाणी, बँकेकडील जे मागणी लोकांच्या आणि बँकेकडील काही मुदत ठेवी, तर ह्या सगळ्याचा समावेश होतो. नंतर गुर्ले शॉ दृष्टिकोन, गुर्ले शॉ आहे ना, यांचं काय म्हणते की लोकांचे खर्च करण्याची प्रवृत्ती घेऊन त्यांनी त्यांचे मत मांडले. त्यांचं म्हणणे काय, पैशाचा पुरवठा मोजताना नाही का चलनी नोटा, मागणी ठेवी, बँकेकडील मुदत ठेवी, समभाग, बिगर बँकिंग वित्तीय संस्था वगैरे आणि कर्ज रोखे यांचं आवश्यक आहे. मग गुले शॉ यांनी काय केले, पैशाचा पुरवठा थोडासा व्यापक दृष्टिकोन, म्हणजे एक जर आपल्या विचार लक्षात ठेवा खर्च करण्याची प्रवृत्ती ना, याला त्यांनी जास्त महत्त्व दिले. आता रायटक्लिफ समितीनं यांनी काय केले, पैशाचा पुरवठ्याविषयी नाही का रोखता दृष्टिकोन आहे त्यांचा. त्यांनी काय म्हणले की समितीच्या मते पैशाचा पुरवठा हा रोखतेचा एक भाग असून लोकांची खर्च करण्याची प्रवृत्ती आणि वस्तूच्या किमती यावरून पैशाचा काय होतो, पुरवठा निश्चित होतो, असं यांचं म्हणणं आहे. आता पैशाच्या पुरवठ्याबाबत नाही का रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पण दृष्टिकोन काय बघा. आता बँकेचं जे मीडियम ऑफ एक्सचेंज किंवा जे स्टोअर ऑफ व्हॅल्यू हे 2 कार्य आहेत ना, त्यांनी विचारात घेतलेली. पैशाचा जो पुरवठा ना व्यापक संकल्पना विशिष्ट कालखंडात देशात जे उपलब्ध चलनाबरोबर तसं बँकेकडील सर्व जे तुमच्याकडे ठेवी येतात आणि सहज रोख येतेबरोबर त्याचं रूपांतर करता येणार जी मालमत्तेची जी पैशाचा पुरवठा समावेश केला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवर नाही का त्यांनी काय केले, अल्टिमेटली पैशाचा पुरवठा कसा डिसाईड होईल सांगितले. आणि रिझर्व्ह बँकेने काय केले, आपल्या पैशाचा पुरवठा दृष्टिकोन स्पष्ट केला आणि त्यांनी M1, M2, M3, M4 अशा 4 संकल्पना स्पष्ट केल्यात. तसंच एक क्वेश्चन बघा आता की रिझर्व्ह बँकेने पैशाचा पुरवठ्याचे वर्गीकरण किती केले, तर 4 गटात केलेले. तर असा प्रश्न येऊ शकतो. आता बघा, आता हे सगळं काय होतं, फक्त पैशाचा पुरवठा. ट्रॅडिशनल अप्रोचमध्ये काय होतं की फक्त मागणी ठेवी आणि जे चेक वगैरे याच्यात त्यांनी जास्त भर दिला होता. मिल्टन यांनी 3 घटकाला भर दिला, तुमच्या चलनी नोटा, नाणी, मागणी आणि बँकेकडे मुदत ठेवा. गुर्ले शॉ यांनी ब्रॉड केले, त्यांनी याच्यामध्ये तुमच्या पैशाचा मोजताना नोटा,
चलनी नोटा, मागणी, पैशाकडे स्वतःच्या ठेवी, नंतर समभाग, इतर बँकिंग नॉन फायनान्शियल म्हणजे संस्थाकडे ठेवी, नंतर कर्जरोखे वगैरे म्हणजे ब्रॉड केले. रॅडक्लिफ यांनी काय केले, लोकांची खर्च करण्याची प्रवृत्ती प्लस किमती ह्या 2 गोष्टी हे केल्या. आणि रिझर्व्ह बँकेने काय केले, 4 हे संकल्पना स्पष्ट केली. अशा प्रकारे तुमच्या पैशाचा जो पुरवठा ना यांनी हे केलेलं आहे. आता असं काय होतं, पैशाचा पुरवठा पाहिला. आता आपल्याला बघायचं पैशाचा मागणी कशी होती बघा. आता पैशाची मागणी ना याच्यामध्ये पण खूप सारे थिंकर आहेत वेगवेगळे, त्यांच्यानुसार पैशाची मागणी कशी होती बघा. तर याच्यावर पण क्वेश्चन आला म्हणतो 23ला झालेलं आहे. तर पैशाची मागणी बघा, सनातन पंथीयचा दृष्टिकोन काय होता बघा. फिशर जे सनातन म्हणजे क्लासिकल होते त्यांच्या म्हणण्यामध्ये काय होतं, विनिमयाचे माध्यम हे पैशाचे महत्त्वाचे कार्य. विनिमयाचे माध्यम म्हणजे मीडियम ऑफ एक्सचेंज. तर हे पैशाचं महत्त्वाचं कार्य. पैशाकरिता मागणी केवळ पैशाकरिता मागणी केवळ पैशाकरिता नसते, तर ते विनिमय व्यवहार करण्यासाठी असते किंवा मिडियम एक्सचेंज करण्यासाठी असते. म्हणून विनिमयाचे माध्यम गरज भासते आणि त्यातूनच पैशाची मागणी निर्माण होते असं म्हणणं आहे. कोण आहे ते, फिशर. नंतर आधुनिक दृष्टिकोन काय, आधुनिक कोणाचा, केन्स आहे. केन्सच्या मते काय की पैशाकरिता नाही का मागणी संदर्भात त्यांनी आधुनिक दृष्टिकोनामध्ये नाही की त्यांनी मूल्य संचयनावर जास्त भर दिला. आता लक्षात ठेवा, मागणीवर जर मीडियम ऑफ एक्सचेंजवर जास्त कोणी भर दिला असेल तो कोणी, फिशर. आणि स्टोअर ऑफ व्हॅल्यूज किंवा मूल्य संचयन किंवा संपत्ती गोळा करणं वगैरे याच्यावर भर कोण दिला, केन्सने. केन्सच्या मते काय की पैशाची मागणी म्हणजे रोख रकमेतील मागणी किंवा रोकड पसंती होई. म्हणजे पैशाकरिता नाही का मागणी संबंधित आधुनिक दृष्टिकोन काय की रोकड पसंती संबंधित दृष्टिकोन होय. म्हणजे काय, पैशाची मागणी म्हणजेच रोख पैसा जवळ बागण्याकरिताची मागणी. पैशाकरिताची मागणी म्हणजे खर्च करण्या इतकाच असते. हा जुना विचार मागं पडून आता मूल्यसंचय एक सोयीस्कर साधन म्हणून पैशाची मागणी होती. आता पैशाकरिता मागणी 3 हेतूवर अवलंबून असते. एक तर व्यवहार हेतू, म्हणजे जे प्राध्यापक जे हे तर ACLD तर यांनी काय केले, म्हटलं की पैशाचं नाही का व्यवहार हेतूने नाही का पैशाकरिता येणारी मागणी म्हणजे पैशाची सोय आणि निश्चितता ह्या 2 गोष्टीवर नाही का आधारित असते. म्हणजे पैशाच्या अंगी असणारी एक सर्वसामान्यता आणि वाहनीयता यामुळे तो व्यवहाराचा हेतू असतो. दुसरा तरतुदीचा हेतू, म्हणजे केन्स यांनी दुसरे कारण दिले, म्हणजे आकस्मित कधी उभारणं, जे कधी आपल्याला माहिती आहे कधी आजारी वगैरे पडू वगैरे काही होऊ आपण, मग एक काहीतरी वेगळा पैसा आपण बाजूला काढून ठेवला असतो. तरतुदीचं एक काम, यासाठी आपल्याला काय करायचं, पैशाचा आपण संचय करत असतो. आणि सट्टेबाजी याच्यामध्ये नाही का की भविष्यकाळात जे व्याजाच्या बाबतीत असणारी अनिश्चितता, सट्टेबाजी नाही का दूर करण्याची संधी उपलब्ध करण्यासाठी, आपल्याला संधीचा फायदा घेण्यासाठी यांनी काय म्हणलं की आपल्याला पैसा नेसेसरी. आता बघा केन्सच्या मते खालीलपैकी, आता 2023चा मेन्सचा क्वेश्चन आहे बघा, ह्या मेन्सचा क्वेश्चन आहे. त्यांनी काय केलं, केन्सच्या मते खालीलपैकी पैशाची मागणी कशासाठी असते. आता तुम्हाला सांगितलं मी पैशाच्या मागणीचे 2 दृष्टिकोन आहेत. सनातनी क्लासिकल त्यांचं काय म्हणणं आहे की एक मिडियम ऑफ एक्सचेंज, ते कोणी फिशरनी. आता जे केन्स होतं, केन्सचं काय म्हणणं होतं, पैसा मेजर ऑफ व्हॅल्यूज आहे, म्हणजे स्टोअर ऑफ व्हॅल्यूज आहे. म्हणजे तुम्हाला काय ते पैशाचं मूल्य संचयन करायचं आहे. आता मूल्य संचयन करताना पण त्याचे हेतू काय 3, एक तर व्यवहार हेतू, दुसरा तरतुदी हेतू आणि सट्टेबाजी हेतू. याच्यावर प्रश्न आला बघा, व्यवहार हेतू, सट्टेबाजी हेतू आणि तरतुदी म्हणजे दक्षता हेतू, बचत हेतू नसतो. म्हणजे डी जर कट केलं तुमचं ABC आन्सर येतं. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला जे पुढचे येतं ना, आता आपल्याला नाही का जे क्वांटिटिव्ह थेरी ऑफ मनी बघायचे होतं, म्हणजे पैशाचा आता संख्यात्मक सिद्धांत. याच्यामध्ये बघा पैशाचा जो क्वांटिटी थेरी ऑफ मनी आहे किंवा त्याला आता पैशाचा जो संख्यात्मक सिद्धांत ना 2 याच्यामध्ये हे केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. याच्यामध्ये पहिले बघा क्वांटिटी थेरी ऑफ मनी आणि दुसरं रोखी शिल्लक म्हणजे कॅम्ब्रिज समीकरणे. त्याच्यामध्ये कॅश बॅलन्स अप्रोच हा पण महत्त्वाचा आहे. तर आता बघा पहिले नाही का क्वांटिटी थेरी ऑफ म्हणजे पैशाची जी क्वांटिटी मनी आहे त्याची फ्रिक्वेन्सी किंवा त्याची म्हणजे त्याची गणता कशी होती त्यापेक्षाच नाही का जे आयविर फिशर आहेत बघा, यांनी काय केलं, आयर्विक फिशर, तर यांनी काय केले, MV = PT हे समीकरण दिलं आणि त्याच्यामध्ये P = MV/T तर हे समीकरण मांडलं. तर हे काय आहे आपण एक डिटेलमध्ये पाहणार आहोत. फक्त एक लक्षात ठेवा की क्वांटिटी थेरी ऑफ मनी म्हणजे पैशाचं चलन क्षमतेचा सिद्धांत दिलं आणि रोखे सिद्धांत किंवा त्याला केम्ब्रिज समीकरण म्हणतात. हे कोण दिलं आहे, तर हे 4-5 सायंटिस्ट आहेत, यांचे फक्त फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत कारण याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन आलेले आहेत आणि ते फॉर्म्युले आपण पाठ करायचे आहेत कारण ते जोड्यात पण याच्यावर एकदा क्वेश्चन आलेलं आहे, एकदा डायरेक्ट असाच आलेला आहे क्वेश्चन. आता कॅश बॅलन्स अप्रोच त्यालाच रोखे शिल्लक दृष्टिकोन कोणाचा, केम्ब्रिजचा. आता प्राध्यापक मार्शल यांचं समीकरण काय बघा, M = KPT किंवा त्यालाच KPR किंवा KPY असं पण म्हणतात. नंतर प्राध्यापक पिगू यांचं समीकरण ना त्याला P = KR/M. आता हे R काय M काय वगैरे हे आपण पाहणार आहोत नंतर प्राध्यापक केन्स यांचं समीकरण काय, N = P K, त्याच्यात P म्हणजे N/K आणि रॉबिन्सन यांचं काय M =
PKY म्हणजेच P=M/KT. तर असे येतं. आता 2020ला क्वेश्चन आला की फिशरचे क्वांटिटी थिअरी ऑफ मनी ना याच्यामध्ये व्ही काय इंडिकेट करतं. तर हे आपण खाली येणारच आहे, पण हे लक्षात ठेवा व्ही म्हणजे ते व्हेलॉसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी दाखवतं. कळलं. तर हे आता आपण एक एक पाहू. हे तर तुम्हाला आपण खाली पाहिलं की बघा व्ही पैशाचा भ्रमणवेग म्हणजे ते काय दाखवते, व्हेलॉसिटी दाखवतं. आता एक एक आपण पाहू. आता बघा फिशर यांनी काय केले, मुद्रा परिणाम सिद्धांत किंवा विनिमयाचा जो व्यवहार दृष्टिकोन याच्यामध्ये कसं सांगितलं बघा. आता आयर्विंग फिशर बघा 1911 साली त्यांनी द पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी हा पुस्तक लिहिलं त्यांनी. आणि या सिद्धांतात पण त्यांनी काय केलं, द्रव्य निधी सिद्धांत असं पण म्हणतात त्यांनी. MV=PT हे व्यवहार समीकरण असं पण म्हणतात त्याला. तर याच्यामध्ये M म्हणजे काय, विधिग्रह पैशाचे व चलनाचे एकूण प्रमाण किती, म्हणजे याच्यावर नाही का त्यांनी याला एक नाव दिलं आहे. नंतर व्ही म्हणजे काय की तुमचा भ्रमणवेग म्हणजे विधिग्रह किंवा पैशाचा भ्रमणवेग म्हणजे त्याची व्हेलॉसिटी किती. पी म्हणजे काय की तुमची सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे प्राइसेस किती. आणि टी म्हणजे काय की आर्थिक व्यवहारात एकूण संख्या किती म्हणजे त्याची नंबर काय. मग याच्यावर त्याने काय केलं, म्हणजे पी म्हणजे तुमची अल्टिमेट प्राईस तुमची कशी डिसाईड होते तर ती ह्या फॅक्टरवर होते म्हणजे त्यांनी M/V/T. आता M म्हणजे काय तुमचं विधिग्रह पैशाचे एकूण तुमच्याकडे प्रमाण किती, क्वांटिटी किती म्हणजे त्याच्यावर M गुणिले V म्हणजे तुमचं जे हे व्हॅलोसिटी किती आणि टी म्हणजे तुमचं आर्थिक व्यवहाराची संख्या किती. तर ह्या बेसिसवर नाही का तुमची किंमत ठरते असं म्हणणे. म्हणजे फिशरच्या सिद्धांतानुसार जर आपण पैशाची संख्या जर दुप्पट केली, आता डायरेक्ट M=P म्हणजे तुम्ही जर M जर दुप्पट केलं तर पी पण दुप्पट होईल असं म्हणणे. म्हणजे किंमत पातळी पण दुप्पट होईल. म्हणजे पैशाचे मूल्य जर निम्मे केले तर एवढं पैशाचं निम्मेच होईल. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल ना, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. M=P म्हणजे M डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. म्हणजे M जर तुम्ही 2 केलं तर पी पण 2 होईल. M जर अर्ध केलं हाफ तर पी पण हाफ होईल असं म्हणणं असं याचं. आता फिशरच्या सिद्धांताचे काही गृहीतके होते. आता या गृहीतकामध्ये काय म्हणतो, पैशाची संख्या बदलली तर पैशाचा भ्रमणवेग व्ही आणि त्याची एकूण संख्या टी पण स्थिर राहते असं म्हणणे. नंतर किंमत पातळी केवळ समीकरणातील इतर घटक बदलल्याने बदलत होतात, तिच्या स्वतःहून बदल होत नाही. हे नंतर सिद्धांत आहे ना दीर्घकाळाचा विचार करतो. अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार वगैरे यांनी केले गृहीत धरलेले. आणि विधिग्रह पैशाची म्हणजे M आणि पत पैशाची म्हणजे M' असे प्रमाण स्थिर राहते असं म्हणे. आणि लोकांकडे जो पैशाकडे म्हणजे लोक पैशाकडे केवळ काय होतं, विनिमयाचे माध्यम म्हणून बघतात. आपण बघितलं फिशरचा पुरवठा आहे ना फक्त विनिमयाचे माध्यम म्हणजे एक्सचेंजवर जास्त भर देतो. तर हे लक्षात ठेवा फक्त. तर याच्यामध्ये हे नाही का एक गोष्ट की यांनी काय केलेलं आहे, जे हे काय की पैशाचं जो सिद्धांत आहे ना त्याच्यावर जास्त हे म्हणजे गृहीतक आहेत ना हे फक्त असे हे येतं, त्याच्यावर जास्त हे नाही म्हणजे पाठ करावं अशी काही गरज नाही. नंतर आता पुढची बघा, आता फिशरचा जो सिद्धांताचा जो श्रेष्ठत्व काय, आता फिशरचा जो सिद्धांत नाही म्हणजे चांगला कशामुळे नाही, यांनी काय केले, पैशाच्या संख्येवर नाही का नियंत्रण ठेवणे आवश्यक असते असं म्हणणे. अन्यथा मोठी किंमत वाढ होते. म्हणजे पैशाचे नंबर आहेत ना ते कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे असं म्हणणं आहे. त्यांनी मग 1923-24 नाही का साला जर्मनीत झालेल्या भाववाढी याच्यावरून आपल्याला स्पष्ट होते. म्हणजे त्यांनी आपल्याला त्यासाठी हा सिद्धांत इम्पॉर्टंट आहे. नंतर पैशाची जी संख्या आहे म्हणजे भ्रमणवेग, नंतर पतनिर्मितीचा जो भ्रमणवेग यासारख्या संकल्पना वगैरे आपल्याला याच्यातून कळतात, त्यामुळे पण हा महत्त्वाचा आहे. आता केम्ब्रिज दृष्टिकोन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो कॅश बॅलन्स म्हणजे तो रोखी शिल्लक दृष्टिकोन. आता त्या केम्ब्रिज विद्यापीठामध्ये का मार्शल, पिगो, रॉबिन्सन आणि केन्स यांच्या समीकरणामध्ये नाही का मांडलेला हा मूल्यविषयाचा दृष्टिकोन आहे. म्हणजेच रोखी शिल्लक दृष्टिकोन होय. केम्ब्रिज अर्थशास्त्र तज्ज्ञ आहेत ना त्यांनी काय केलं आहे की समीकरणात पैशाचं नाही का मूल्य संचनाचे कार्य लक्षात घेतले. तुम्हाला सांगितलं ना केन्स किंवा आधुनिक नाही यांनी काय केलं की जे स्टोर ऑफ व्हॅल्यू ना त्याला जास्त भर दिलेला आहे आणि जे अगोदरचे यांनी काय केलं मेडियम ऑफ एक्सचेंजला जास्त भर दिलेला आहे. म्हणजे केम्ब्रिज जे अर्थज्ञ आपल्या समीकरणात काय केले पैशाचे मूल्य संचनाचे कार्य नाही का त्याला जास्त भर दिलेला आहे. आता यांनी आपल्या उत्पन्नातील काही भाग लोक काय करतात स्वतःकडे ठेवतात, बाळगणं पसंत करतात. ते कशामुळे, एक तर विनिमयाचा हेतू असतो, दुसरा तरतुदीचा हेतू म्हणजे आजारपण, अपघात वगैरे आणि सट्टेबाजी, बाजारात काही चढ उतार वगैरे झाली तर. आता यांनी काही गृहीत धरलेले तर आता व्यवहारातील हेतू किंवा तरतुदीचा हेतू यामुळे पैशाची मागणी वाढते. नंतर लोकांची रोखता किंवा प्राधान्यवृत्ती याच्यामुळे पैशाचा पुरवठा करते. नंतर लोकांची रोखता प्राधान्यवृत्ती वाढल्यास वस्तू व सेवाची मागणी कमी होते. म्हणजे लोकांची जी पैसे म्हणजे स्वतःकडे ठेवण्याची प्रवृत्ती वगैरे जर वाढली म्हणजे लोकांकडे काय होतं की स्वतःकडे जर पैसा ठेवण्याची प्रवृत्ती वाढली त्याचं काय म्हणजे मागणी कमी होती आणि किमती घसरतात. आणि पैशाची मागणी घट झाल्यास व त्याच्या ऑब्वियसली काय होतं मग त्याच्या
मागणी जर कमी झाली की मग झाल्यास वस्तू व सेवावर खर्च वाढतात, त्यामुळे किमती वगैरे हे मूल्य परत सगळे घसरतं. तर अशा प्रकारे नाही का हे झालेले. आता हे प्रत्येकाचे आपल्याला समीकरण येतं, प्रत्येकाचे जे थिंकर वगैरे आहेत, मार्शल आपल्याला पाहिजेत, पिगू वगैरे यांचे काय थिंकर वगैरे, केन्स यांचे समीकरण वगैरे आपल्याला सगळे पाहिजेत. तर ते आपण काय करू, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू सो मच.